नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम आता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी ती आनंदाची बातमी आलेली आहे. जी आपली ई-के-वाय-सी आहे ना, ही आता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे इथे सुरू झालेली आहे. लाडकी बहिणींचा जो लाभ आहे ना, यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. मात्र ती सदोष असल्याने तसेच काही किचकट प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने बहुसंख्य महिलांचे गेल्या 3 महिन्यांचे जे ₹1500 आहे, हे हप्ते खात्यात जमा झाले नाही. यानंतर आता महिलांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात येत होता. यामुळे आता महिला आणि बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ना, ही अखेर सुरू करण्यात आलेली आहे. फक्त यामध्ये आपल्याला 2च प्रश्नांची उत्तरं देऊन इथे आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया ही सबमिट करायची आहे. 2 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचे सर्व जी हप्ते आहे ना, मागचे हप्ते सर्व तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा लाभ पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेली होती. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओ-टी-पी न येणे, तसेच ऑनलाईन प्रश्नावलीत तांत्रिक भाषा समजण्यास अडचणी आल्याने अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली, तर काहींच्या चुकीची इथे नोंद झालेली आहे. अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थांच्या मदतीने ई-के-वाय-सी करण्यात आली. मात्र यावेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली असल्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्याने लाभार्थ्यांचे नाव योजनेतून तात्पुरती वगळले गेल्याचे सध्या उघड होत आहे. अनेक महिलांच्या पतींनी प्राप्तिकर भरला असल्याने त्या योजनेसाठी अपात्र इथे ठरवण्यात आलेले आहे. तर एकाच रेशन कार्डवर 2 लाभार्थी असल्याने यासाठी एका लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. के प्रक्रिया पूर्ण करण्यात घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का? तसेच आपण इतर कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेत आहात का? अशा प्रश्नांची बहुसंख्य महिलांनी चुकीचं उत्तर दिल्याने अनेक महिलांचा हप्ता बंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता या महिलांसाठी पुन्हा एकदा के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि 2च प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता द्यावी लागणार आहे. आता कोणत्या 2च प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे, कसं काय करायचं, यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण बघत आहात TV6 मराठी. तर आता आपण सर्व जी माहिती आहे ना, ही सखोलपणे ऑन स्क्रीन इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा आपण स्क्रीनवर इथे बघत आहात की हे 2च प्रश्न आहे. हे 2 प्रश्न कोणते आहे आणि त्याचा पर्याय कोणता निवडायचा? आता मी तुम्हाला यामध्ये इथे सर्व माहिती इथे स्पष्टपणे इथे सांगणार आहोत. बघा सगळ्यात पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सर्व नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत. इथे तर आपल्याला कोणतं ऑप्शन चूज करायचं तर इथे नाही. आपलं कोणीही इथे सरकारी नोकरीला नाही, कोणीही आपल्या इथे कर्मचारी नाही किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही इथे सरकारी नोकरीवर आपलं पती किंवा वडील आहे का? तर यामध्ये नाही असा पर्याय इथे निवडायचा आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहे का? तर यामध्ये जर तुमचे पती किंवा वडील यामध्ये जर सरकारी नोकरी असेल किंवा ते आता रिटायर झालेले असेल किंवा आता ते वेतन घेत असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो की पेन्शन घेत असेल, तर तुम्हाला इथे होय करायचं आहे. जर तुमच्यामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल किंवा ते पेन्शन घेत नसेल, तर तुम्हाला इथे सरळ-सरळ इथे नाही म्हणायचं आहे. उपरोक्त गट क्रमांक 1 आणि बी मध्ये देण्यात आलेल्या माहिती खरी असून खोटी असल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील. बघा इथे काय सांगितलंय, जर तुम्ही यामध्ये कोणतीही खोटी माहिती दिली, तर यामध्ये सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहील आणि तुमच्यावर इथे सक्त कारवाई इथे करण्यात येणार आहे. तर या जे बॉक्स दिसतो ना आपल्याला, यामध्ये टिक करायचं आहे आणि तुमचा जो अर्ज आहे ना, हा सबमिट करायचा आहे. यावेळी महिलांना त्यांची के प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक टाकून, ओ-टी-पी टाकून इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर ह्या 2 प्रश्नांची जी उत्तरं आहे ना, ही तुम्हाला इथे द्यायची आहे. तर या 2 प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे, की काय करायचं आहे. तर